पालघर तालुक्याच्या किनारपट्टीवरील दांडी गावात मुले पळवण्यासाठी टोळी आल्याच्या समजुतीने नागरिक प्रचंड संतप्त झाले। गावातील काही जागरूक नागरिकांनी वेळीच याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली। पालघर तालुक्यातील दांडी गावामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास ब्लँकेट विक्रीसाठी रिक्षामधून 2 पुरुष आणि 1 महिला अशा 3 व्यक्ती आल्या होत्या। ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या गावातील शाळकरी मुलींचे या व्यक्ती आपल्या मोबाईलमधून लहान मुलींचे गुपचूप छायाचित्रण करीत असल्याचं मुलींना संशय आल्यानंतर त्यांनी त्याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली। गावातील नागरिकांनी ब्लँकेट विक्रीसाठी आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये लहान मुलांची छायाचित्रे सापडली। मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेने संताप्त ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमला। या अनोळखी व्यक्ती लहान मुले पळविण्याच्या उद्देशाने आल्याच्या संशयाने स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला कळवली। या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय सुर्वे, तारापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवास कंसे आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी दांडी गावात दाखल होऊन संशयित 3 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली। पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्यामुळे गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती टळली। ब्लँकेट विक्रीसाठी रिक्षामधून आलेल्या संशयित व्यक्तीला वलसाड जिल्ह्यातील धरमपूर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।